तुम्ही स्कूल सुरू केली तर अवतीभोवतालीच्या गावातली मुलं तुमच्या स्कूलमध्ये आले. हो हो. पण आधी हे मुलं कुठे जायचे? यांना पर्याय एकच होता की जिल्हा परिषदची शाळा आणि ज्यांची थोडीफार काही पेइंग कॅपॅसिटी होत असेल तर त्यांना पर्याय एक होता की 31 किलोमीटर वरती जे बीड शहर आहे तिथं मुलं शिक्षणासाठी ठेवायची, हॉस्टेलला ठेवायची आणि शिक्षण द्यायचं. मग हे तोच एक पर्याय होता. ह्यालाच लागून एक माझा महत्वाचा प्रश्न आहे की बीड आणि उक्कड पिंपरी ह्याच्यामध्ये बराचसा डिफरन्स आहे. शेवटी हो. जिल्हा आणि एक खेडेगाव आहे, खेडेगाव आहे. 900 तुम्ही म्हणलात हो. लोकसंख्या आहे. बरं, उक्कड पिंपरीच्या अवतीभोवतालीचे जे शेतकरी आहेत किंवा त्यांचे मुलं आहेत आणि बीड शहर जे आहे जिथले पालक आहेत किंवा जिथले मुलं आहेत, काय फरक आहे बरं जे की बीडच्या शाळांना कळत नाही? असं मी तुम्हाला सरळ प्रश्न विचारेल, कारण की तुम्हाला ग्राउंड रियालिटी माहिती आहे. तुम्ही तिथे 2018 पासून फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देत. तिथली रियालिटी आणि एक शहरातल्या रियालिटीमध्ये काय थोडंसं आम्हाला सांगा ना, कारण आम्ही एवढं पाहिलेलं नाही जवळून. ऍक्च्युअली माझं शिक्षण हे बीड शहरात झालं. 1994 ला माझं नर्सरीला ऍडमिशन घेण्यात आलं होतं. त्या काळातलं इंग्लिश मीडियम म्हणजे जिल्ह्यातलं पहिलं इंग्लिश स्कूल होतं. तिथं माझं ऍडमिशन झालं होतं नर्सरीला. इंग्लिश स्कूलमध्ये काय शिकवतात किंवा तिथली सिस्टीम काय आहे, तिथलं वातावरण काय आहे हे मी 10वी पर्यंत पाहिलं होतं. त्याच्यानंतर 11वी 12वी झालं, इंजिनिअरिंग झालं आणि मी माझ्या करिअर जे निवडलं होतं सिव्हिल इंजिनिअरिंगचं त्या क्षेत्रामध्ये आलो. त्याच्यामुळं बाकी स्कूलचा माझा कधी संबंध येत नव्हता. पण शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा माझ्या सोबत काही जे मुलं आली, ग्रामीण भागातून असतील, मराठी मीडियम असतील किंवा दुसऱ्या कुठल्याही जिल्हा परिषद स्कूल्स असतील, तिथून जेव्हा मुलं माझ्या सोबत आली त्यांच्या अडचणी काय आहेत त्या मला तेव्हा कळल्या.